काय तुमचं नशीब कुणीतरी अदृश्य साखळ्यांनी जखडून ठेवलंय? मेहनत करूनही पदरात फक्त शून्य पडतोय? मागच्या भागात आपण पाहिलं की कालसर्प योगाचा विषारी विळखा माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतो. अनेक ताईदादांचे डोळे भरून आले, प्रश्न आले, ताई, आता यातून सुटका कशी? आमचा हा वनवास कधी संपणार? सावध व्हा, कारण आज तुमची ही ताई तुमचा कुंडलीतील त्या अंधाऱ्या साखळ्या तोडणारी गुप्त किल्ली घेऊन आली आहे. पण थांबा, हे अचाट तोडगे पाहण्यापूर्वी तुमच्या पत्रिकेत हा योग नेमका कसा दिसतो आणि तो तुमच्या आयुष्याचं कसं नुकसान करतोय हे आधी नीट समजून घ्या. कालसर्प योगाची ओळख आणि त्याचे परिणाम मी शॉर्टमध्ये भागात सविस्तर सांगितले आहेत. ते आधी नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तुमचे उपाय अचूकपणे करता येतील. नशिबात लिहिलंय म्हणून रडत बसण्यापेक्षा कर्माची लेखणी हातात धरून स्वतःचं नशीब पुन्हा लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. 12 कालसर्प योग आणि पूर्वजांनी सांगितलेले ते 12 अचाट तोडगे जे नशिबाचं कुलूप रातोरात उघडू शकतात. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या पहाटेची सुरुवात आहे. शेवटचा उपाय तर तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. लक्ष देऊन वाचा. अनंत कालसर्प. संघर्षातून मुक्तीसाठी गळ्यात चांदीची साखळी धारण करा. घरात मोरपंख ठेवल्याने नकारात्मकता नष्ट होते. कुलिक कालसर्प योग. घरातून भंगार आणि मोडक्या वस्तू त्वरित काढून टाका. गरजूला लोकर दान केल्याने धनहानी थांबते. वासुकी कालसर्प योग. नशिबाची साथ मिळवण्यासाठी सोने परिधान करा. वाढदिवसाला गहू आणि गुळाचे दान तुमचे भाग्य उजळवू शकते. शंखपाल कालसर्प योग. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सोमवारी नदीच्या वाहत्या पड्यात दूध अर्पण करा. पद्म कालसर्प योग. संतान आणि शिक्षणातील बाधा दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात चांदीचा हत्ती स्थापित करा. महापद्म कालसर्प योग. संकटांची मालिका थांबवण्यासाठी दर पंचमीला वाहत्या पाण्यात नारळ सोडा. तक्षक कालसर्प योग. वैवाहिक सुखासाठी नेहमी केशराचा टिळा लावा आणि जवळ लाल रुमाल ठेवा. कार्कोटक कालसर्प योग. अचानक येणाऱ्या अपघातांपासून बचावासाठी पिंपळाच्या वृक्षाची सेवा आणि जल अर्पण करा. शंखपूड कालसर्प योग. पितृदोष आणि व्यापारातील नुकसानीसाठी गुरुवारी वाहत्या पाण्यात हरभरा डाळ सोडा. घातक कालसर्प योग. कामात यश मिळवण्यासाठी काळे उरीद अंगावरून उतरवून टाका. घरात गंगाजळ ठेवणे अत्यंत शुभ. विषधर कालसर्प योग. जुन्या वस्त्रांचे दान करा आणि दररोज सूर्याला जल अर्पण करून यशाची शिखरे गाठा. शेषनाग कालसर्प योग. अमावस्येला काळे तीळ आणि कोळसा पाण्यात विसर्जित करा. मुख्य दारावर चांदीचे स्वस्तिक तुमचे रक्षण करेल. हे 12 तोडगे केवळ उपाय नाहीत, तर तुमच्या कर्माच्या साखळ्या तोडण्याचे मंत्र आहेत. लक्षात ठेवा, ग्रह जरी फिरत असले तरी तुमची श्रद्धा नशिबाची रेखा बदलू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कालसर्प योगाचा विळखा जितका जुना तितकाच खोलवर त्याचा परिणाम असतो. तुमच्या पत्रिकेत नेमका कोणता दोष लपलाय, तुमच्या प्रगतीला नेमकं कोणतं ग्रहण लागलंय, हे जाणून घेतल्याशिवाय उपाय पूर्ण होत नाहीत. तुमच्या आयुष्यातील हा अंधार दूर करण्यासाठी आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी आजच ॲस्ट्रो पुराण गुरूला भेट द्या. हे उपाय खरोखर काम करतात का? ज्यांनी हे उपाय केले त्यांच्या आयुष्यात कोणते चमत्कार घडले? एका रात्रीत नशिबाचा विळखा कसा सुटला, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या पुढच्या खास व्हिडिओमध्ये. हो, पुढचा व्हिडिओ असेल कालसर्प योगाचे थरारक अनुभव. ज्यांनी हा नरक अनुभवला आणि या उपायांनी बाहेर पडले, त्यांच्या सत्यकथा ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. तो व्हिडिओ मुळीच चुकवू नका. शुभम भवतु.